आता काही बोलखेवडे लोक हे 33% आरक्षणाचं घोंगडं भिजत पडले चा निषेध करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलो। हे दृश्य आहे भाजपच्या जन आक्रोश महिला संमेलनाचं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाषणं सुरू असताना लोक उठून निघून जात आहेत। तर घडलं नेमकं असं, महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आणि काँग्रेसच्या निषेधार्थ महायुतीनं मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी महायुतीतर्फे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, जो मुंबईतील जांभोरी मैदानातून सुरू होऊन वरळी डोमपर्यंत पोहोचला। जांभोरी मैदान ते वरळी डोम असा मोर्चा काढल्यानंतर वरळी डोम येथे मोठ्या जाहीर सभेचं आयोजन भाजपकडून करण्यात आलं होतं। या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आली होती। लाखो लोक येतील अशी अपेक्षा होती आणि हजारो खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या। मात्र सभा सुरू झाल्यानंतर निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचं दिसून आलं। भाषण सुरू असतानाच लोक उठून निघून जात होते। पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून आलं। एकूणच या जनआक्रोश सभेबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। सध्या या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। काही बोलखेवडे लोक 2023चं माझं ट्विट दाखवतात आणि म्हणतात 2023 मध्ये जर महिला आरक्षण मिळालं होतं तर मग आता पुन्हा बिल आणण्याची आवश्यकता काय होती। झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जागं करता येत नाही। हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे, त्यांना हे माहिती आहे अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं, हे 33% आरक्षणाचं घोंगडं भिजत पडले आज कुठेतरी देशाचे यशस्वी करायचं। त्यावेळी हे सगळे दिलशाणे चूप बसले होते, त्यावेळी या दिलशाण्यांनी त्याला समर्थन दिलं, त्यावेळी अमेंडमेंट या दिलशाण्यांनी मांडले, अशा प्रकारचा निर्णय केला आणि जे डिलिमिटेशन होईल वाटलेल्या जागांचं ते त्या राज्यातल्या लोकसंख्येच्या अनुसार हे डिलिमिटेशन होईल असं सांगितलं। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा।